गुड मॉर्निंग गाईज. आपण आता आलेलो आहे त्र्यंबकेश्वर मध्ये. तुम्ही बघितलं रात्री या ब्लॉग मध्ये आपण जरा उशिरा आलो 4 वाजता, तरी पण म्हटलं लवकर उठावं आज म्हणून आज 7 वाजता लवकर उठलोय. आणि पूर्णपणे आंघोळ वगैरे करून एकदम कपडे बिपडे एकदम टाईट मध्ये घालून कपडे वाळत घातले तिथं. आणि आता आपण चाललोय मंदिराकडे. मंदिराकडे जाऊया, तुम्हाला मी मंदिर वगैरे दाखवतो, दर्शन वगैरे देतो. तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये पुढे पुढे माझ्यासोबत या. असू द्या, आय घालू द्या, चला जाऊया. मी आता रूमवरून चाललोय, बाकीच्यावर मी सानिकात चाललोय, दोघंजण मंदिराकडे चाललोय. आता जाऊन आम्ही कशी काही सिच्युएशन बघणार, लाईन वगैरे कशी कशी आहे, आणि त्यानंतर ना त्यांना फोन करणार, मग त्यांनी गाडी वगैरे घेऊन येतील इथं. कारण आता आज गर्दी कमी आहे इथं मंदिरामध्ये, गर्दी वगैरे कमी आहे, त्यामुळे काय लई इश्यू येणार नाही दर्शनाचा. तर चला, मी तुम्हाला आता दर्शन रांगेमध्ये घेऊन जातो. चला, आता फूल वगैरे दर्शनाला जे काही प्रसाद वगैरे लागतो ते सगळं घेतलं आहे आम्ही, आणि हे इथून मागून एंट्री केली आणि आतमध्ये चालू आहे अशी त्र्यंबकेश्वरमध्ये. गर्दी म्हणजे बाहेर नव्हती दिसत, पण आतमध्ये आहे, थोडी आहे, लई नाही आहे, थोडी आहे. माझ्यामध्ये 1 तासामध्ये होऊन जाईल दर्शन. तर चला आता आतमध्ये जाऊया, आपण दर्शन वगैरे करू आणि पुढच्या प्रवासाला निघणार आहे आपण थोड्याच वेळात. आता मी पोचलेलो आहे, मंदिरामध्ये पोचलेलो आहे. हे जे मागचं आहे ते मंदिर आहे, आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय मंदिराच्या आतमध्ये. पहिलं जे मंदिर आहे ते हे आहे मंदिर, काय ते नंदीचं मंदिर आहे पहिलं मंदिर, आणि त्यानंतरचं जे आहे ते मूळ त्र्यंबकेश्वर महाराज आहे. चला पुढे आपण पुढे जाऊया. मंदिर आहे ते नंदीचं आहे, आणि ते पुढं आतमध्ये सरळ हेच मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपलं झालेलं दर्शन, आता मंदिरामधून आपण दर्शन घेऊन आलोय. तुम्ही जे रील्सवरती बघताय ते मंदिराची ही साईड आहे, हे त्रिशूल दिसतंय त्या फोटोमध्ये वगैरे, ते नंदीचं मंदिर आहे मागचं आहे ते, आणि हे मेन मंदिर आहे. आणि ते जे तुम्ही 3 बोटाचं बघताय ते मंदिराच्या पलीकडच्या बाजूला आहे, म्हणजे पूर्व बाजूला आहे. तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही दर्शन घेऊन इथून आता नाश्ता करायचा आमचा बेत आहे. नाश्ता करायचं आणि पुढं अहमदाबादकडे निघायचं. अहमदाबाद नाही, उदयपूर आहे नेक्स्ट स्टॉप, पण किलोमीटर जास्त आहे, 700 किलोमीटर आहे, त्यामुळं एक स्टॉप आपल्याला अजून टाकायला लागतो. त्यामुळे आता हे नंतरचा नेक्स्ट स्टॉप आहे अहमदाबाद. नाश्ता करून मस्तपैकी आपण जाऊया आता अहमदाबादला. चला जाऊया मित्रांनो. तर आपलं त्र्यंबकेश्वरमधलं दर्शन व्यवस्थित झालंय, नाश्ता वगैरे पण केलाय, आणि 1 तासाची झोप घेऊन आता आपण चाललोय अहमदाबादच्या दिशेने. अहमदाबादमध्ये आज आपला स्टे आहे. इथनं जवळजवळ 486 किलोमीटर आहे. तर 486 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जेवायचं पण आहे. तर आता आपण सगळेजण चाललोय जेवायला. चला जाऊया, बस करा, चला जाऊया आपण. तर गाईज, आपण आता फायनली वडोदराच्या अलीकडे 60 किलोमीटर, आणि जेवण जेवायला होते. ते जरा जेवण जरा वेगळं जाय घालते. जास्ती पनीरची भाजी, 230 रुपये एवढी भाजी, 230च आहे, 230 लाव आहे. आणि जेवायचं सिस्टम आहे, गाणं मागं लावलं इरिटेट करायला लागले. आता कॉपीराइट पडलं ना नाही बरं. जेवायचं आता जाऊन झोपायचं. चला, भाकरी चालू आहे आपल्या दणका घरनं आणलेल्या. भाकरी चांगला असते, भाकरी काय चांगलं नाही. चटणी आणल्या, पण चटणी काय मी खात नाही, पनीर खायचं आपलं. चला रूमवर जाऊ आता. मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे रूमवरती. आता झोपायचं आहे. हे बघा, हे आपली रूम आहे, 1 नंबर रूम आहे. पुढे TV आहे, गाणं वगैरे लावले मस्तपैकी. आता झोपायचं, आणि उद्या सकाळ सकाळी उठून जायचं आपल्याला उदयपूरला. तर झोपायलाच 1 वाजले, त्यामुळं लेटच उठून जाणार आहे आपण. चला मित्रांनो, गुड नाईट, भेटूया उद्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.